Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. आपण एक मॅथ्स अँड रिझनिंगची सिरीज स्टार्ट केली आहे. त्याचं आज 4th लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळे जे काही MPSC एक्झामिनेशनमध्ये PYQs आहेत त्याची प्रॅक्टिस करतोय, राईट. आणि त्याच्यामध्ये आपण जे काही फॉर्म्युले आलेले आहेत त्याचीही रिव्हिजन करतोय, सो दॅट आपल्याला एक पॅटर्न समजेल आणि आपल्याला कळेल की सगळ्यात जास्त विचारलेले प्रश्न कोणत्या फॉर्म्युलेवर आहेत किंवा कोणत्या पॅटर्नवर आहेत. त्याच्यासाठी आपण हे प्रॅक्टिस करतोय, राईट. आणि रोज आपण थोडे थोडे क्वेश्चन्स करतोय, सो दॅट आपण हे 50K सिरीज कंप्लीट करणार आहोत आणि तुमची ही खूप जास्त प्रॅक्टिस ह्याच्यामुळे होईल, बोथ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगची. ओके, सो सगळ्यात पहिला आपण इनिशियली क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पासून स्टार्ट करतोय. सो आपले आता 3 लेक्चर्स झालेले आहेत. जर तुम्ही नसेल बघितले तर जाऊन बघा. आणि जे काही आपले व्हिडिओज आहेत, इंग्लिश आहे किंवा सोशल आहे, जे काही GSचे लेक्चर्स आहेत ते नक्की जाऊन चेकआउट करा. तेही खूप छान सरांनी टाकलेले आहेत. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आपले लेक्चर्स जे काही आपण टाकतो ते तुम्हाला आवडत असेल तर लाईकही करा आणि कमेंटही करा की तुम्हाला कसं वाटतं. आणि तुम्हाला जे काही एक्स्ट्रा गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील रिलेटेड टू एनी सब्जेक्ट, इफ यू वॉन्ट, यू कॅन कमेंट इट बिलो अँड लेट अस नो. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. सगळ्यात पहिला प्रश्न आहे जो क्लर्क मेन्स 2019च्या एक्झामिनेशनमध्ये विचारलेला होता. तर प्रश्न आहे, जर दोन संख्यांचा लसावी म्हणजेच LCM, लसावी मीन्स LCM 315 असून मसावी म्हणजेच HCF. आता हे जे डॉलर सिम्बॉल आहेत एक्स्ट्रा आलेले आहेत त्याला 21 म्हणून असं कन्सिडर करा. 21 आहे, त्यापैकी एक संख्या 63 आहे आणि दुसरी संख्या खालीलपैकी कोणती. तर आता दोन संख्यांचा LCM आणि HCF काढलेला आहे. त्याचा LCM 315 आहे आणि HCF 21 आहे आणि त्याच्यापैकी एक संख्या काय आहे दिलेली, 63 दिलेली आहे. तर आपल्याला दुसरी संख्या कोणती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो कधीही असा प्रश्न जेव्हा येतो जिथे LCM HCF दिला आणि आपल्याला दोन संख्या किंवा एक संख्या फाइंड आउट करायला सांगितली असेल, त्याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला यूज करतो आणि तो फॉर्म्युला असा असतो की पहिली संख्या सपोज आता आपण x कन्सिडर करू, ओके, इंटू दुसरी संख्या म्हणजेच y समजा. ओके, तर पहिली संख्या इंटू दुसरी संख्या काय असते, LCM इंटू HCF. ओके, हे असतं त्याचा फॉर्म्युला. म्हणजे जर मी मराठीमध्ये असं लिहिलं तर आता मी असं लिहिलं, पहिली संख्या गुणाकार दुसरी संख्या इज इक्वल टू लसावी इंटू मसावी. हा याचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. जेव्हा कधीही दोन संख्या दिल्या असतील त्याचा LCM किंवा HCF आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर कधीही ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच ह्या पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचे गुणाकार इज इक्वल टू लसावी इंटू मसावी हा फॉर्म्युला असतो. आपण हा फॉर्म्युला यूज करतो. आणि शॉर्ट फॉर्म मध्ये जर म्हणायचं असेल, जर आपण पहिली संख्या x कन्सिडर केली आणि दुसरी संख्या y कन्सिडर केली तर इज इक्वल टू LCM इंटू HCF. सो आपण असं शिकवतोय की हे इंग्लिशमधून अभ्यास करतात आणि जे मराठीमधून अभ्यास करतात दोघांनाही समजण्यासाठी आपण असं दोन्ही फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. ओके, तुम्हाला जे फिजिबल वाटेल ते तुम्ही कन्सिडर करा. ओके, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सो आता पहिली संख्या एक दिलेली आहे, तर पहिली संख्या काय दिलेली आहे, 63 दिलेली आहे, ती आपण ह्या जागेवर लिहिणार आहोत. आणि दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही आहे म्हणून त्याच्या जागेवर आपण y कन्सिडर करूया. दुसरी संख्या ही समजा y असेल. ओके, आणि जी लसावी आहे ती काय दिलेली आहे, 315 म्हणजेच LCM 315 दिलेला आहे आणि मसावी दॅट इज HCF काय दिलेला आहे, 21 दिलेला आहे. आता आपल्याला खूप जास्त सोपं झालेलं आहे फाइंड आउट करण्यासाठी दुसरी संख्या. ओके, आता इथे काय आहे, हा गुणाकार मध्ये आहे, हा पण 63 जो आहे तो गुणाकार मध्ये आहे. आता आपल्याला शोधायची आहे ती दुसरी संख्या. तर आपल्याला जर इथे दुसरी संख्या एकटीच फाइंड आउट करायची असेल तर ह्या नंबरला आपल्याला इकडे शिफ्ट करावं लागणार. आणि जसं तुम्ही बघताय की इथे ती संख्या 63 जी संख्या आहे ती गुणाकार मध्ये आहे. सो जेव्हा ती LHS मधून RHS म्हणजेच लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइडला जाईल तर ती काय होईल, गुणाकार मधून ती होईल भाग. ओके, सो म्हणून ही जर इथे गुणाकार मध्ये आहे तर इथे जाऊन ती भाग होणार आहे. म्हणून आपण y तसाच्या तसा इथे लिहायचा आहे. आणि हा जो नंबर आहे 315
इंटू 21, तो पण तसाच लिहिणार आहोत. भाग देणार, हा जो 63 आहे तो इकडे RHS ला येऊन काय होणार आहे, भाग होणार आहे, कारण तो गुणाकार मध्ये होता LHS मध्ये. सो तो RHS ला जाऊन काय होणार आहे, भाग होणार आहे. आता बघा, आता ते 63 आणि 21 हे 3च्या पाड्यामध्ये येणार. आता ते कसं कळालं मला, तर ह्याच्यासाठी एक रूल आहे, डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 3. ओके, 3चा डिव्हिजिबिलिटी रूल काय असतो, म्हणजेच 3ने डिवाइड होणार, 3ने भाग जाणार, हे आपल्याला कसं कळतं, तर आपण जर या नंबरना प्लस करतो आणि तो नंबर जर 3च्या पाड्यामध्ये येत असेल, 3च्या टेबलमध्ये येत असेल, तर तो नंबर 3ला भाग जातो. आता इथे बघा 6 + 3 काय येतं, 9 येतं, म्हणजेच 9 3च्या टेबलमध्ये येतो आणि 21 आपल्याला माहिती आहे की 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजेच हे दोन भाग होऊ शकतात. म्हणून मी इथे 3ने भाग करते. ओके, खूप जास्त सोपं आहे. सो 3 2 जा 6 आणि 3 1 जा 3, परत 3 7 जा 21, परत हे दोन्ही 7च्या टेबलमध्ये येतात. 7 3 जा 21. आता हा बघा येतोय का, 6 + 3 9, परत इथे हा येतो 3च्या टेबलमध्ये, म्हणून 3 1 जा 3, 3 1 जा 3, आणि जर आपण इथे बघितलं तर 3 5 जा 15 येतं. बरं, आता डायरेक्ट इथे 15 उत्तर नाही येणार, बट आपल्याला 0 लावावं लागेल मध्ये. सो 3 5 जा 15. ओके, सो उत्तर काय आलं, y इज इक्वल टू, आता एकच नंबर राहिला, बाकीचे सगळे कट झालेत. सो उत्तर काय आलं, y इज इक्वल टू 105, म्हणजेच आपली दुसरी संख्या काय आली, 105. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल मी कसं केलं. सगळ्यात पहिला मी एक फॉर्म्युला यूज केला जो खूप जास्त नॉर्मल आहे, जेव्हा कधीही दोन LCM आणि HCF म्हणजेच लसावी आणि मसावी दिला असेल आणि दोन संख्या दिल्या असतील. ओके, आणि आपल्याला त्यामधली एक संख्या काढायची असेल किंवा दोन्ही संख्या काढायची असेल ज्या इक्वल दिल्या असतील, ओके, तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके, सो x आणि y इज इक्वल टू LCM इंटू HCF, म्हणजेच पहिली संख्या इंटू दुसरी संख्या इज इक्वल टू लसावी इंटू मसावी. आता जसे आपल्याला डेटा दिला होता प्रश्नामध्ये तसाच मी इथे नोट डाऊन करून घेतलेला आहे. पहिली संख्येच्या जागेवर आपल्याला दिली आहे, पहिली संख्या काय होती, 63 आहे. दोघांपैकी कोणतीही एक संख्या होती 63, आणि दुसरी संख्या आपल्याला फाइंड आउट करायची होती, म्हणून मी तिथे y लिहिलेला आहे. आणि इज इक्वल टू लसावी काय दिली होती, 315, आणि मसावी काय दिलं होतं, 21. ओके, सो आपल्याला y फाइंड आउट करायची होती, दुसरी संख्या फाइंड आउट करायची होती. सो मी इथे एकटा yच ठेवला आणि जे 63 होतं इकडे पाठवलं. हे इथे गुणाकार मध्ये होतं, म्हणजेच इथे येऊन काय होणार, तो भाग होणार आहे, म्हणून मी इथे खाली पाठवलेला आहे त्या 63 ला. आणि मग आपण जे काही भाग देऊ शकतो ते मी 3नी भाग दिलेला आहे, बिकॉज 3चा डिव्हिजिबिलिटी रूल आपल्याला माहिती होतं. कधीही आपले जे नंबर दिलेले आहेत, जसं की इथे 63 होतं, आपण ह्यांना जर ह्यांचा सम घेतला, म्हणजेच ह्यांना ऍड केला, ह्यांना प्लस केला, 6 + 3 काय येतं, 9 येतं, आणि 9 हा 3च्या पाड्यामध्ये येतो, म्हणजेच हा 3नी भाग जाऊ शकतो. हा 3चा डिव्हिजिबिलिटी रूल आहे. जर माहित नसेल तर परत रिवाइज करून घ्या. ओके, सो इथे तो 3नी डिवाइड झाला आणि राहिलं काय, 105 राहिलं. सो आपलं उत्तर काय आलं, दुसरी संख्या ही 105 आहे. ओके, सो पहिली संख्या काय आहे, पहिली संख्या आहे 63 आणि दुसरी संख्या आहे 105. ओके, जर तुम्हाला नसेल माहिती की ह्याचं उत्तर बरोबर आहे, या फॉर्म्युलामध्ये बसत आहे की नाही, जर तुम्हाला खूप जास्त वेळ असेल आणि तुम्हाला रिचेक करायचं असेल की तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे की नाही, तर तुम्ही हे दोन्ही संख्या या फॉर्म्युलामध्ये टाकून बघू शकता. ओके, पहिली संख्या इंटू दुसरी संख्या करू शकता व्हेरीफाय करण्यासाठी. 105 इंटू काय दिलेलं आहे, 105 इंटू 63 दिलेलं आहे. हे तुम्ही करून बघू शकता की तुमचं जे उत्तर आहे ते दोन्हीकडे सेम येतं की नाही. इथे LCM इंटू HCF करून बघा, म्हणजेच ते 315 इंटू 21 करून बघा, आणि इथे x इंटू y म्हणजेच ज्या दोन संख्या आलेल्या आहेत 105 इंटू 63 हे करून बघा. जर दोन्हीकडे उत्तर सेम आले, इक्वल आली, ह्याचाच अर्थ तुमचं जे उत्तर आलेलं आहे ते बरोबर आहे. ओके, आपण असं फाइंड आउट करतो. जर तुम्हाला खूप जास्त वेळ आहे तेव्हा तुम्ही हे करू शकता. ओके, बट नॉट नेसेसरी. जर तुम्हाला तो उत्तर आलं असेल तर ते बरोबरच असेल, बिकॉज आपण हाच फॉर्म्युला यूज करून हे उत्तर फाइंड आउट केलेला आहे. ओके, बट इफ यू वॉन्ट टू डबल व्हेरीफाय तर तुम्ही हे व्हेरीफाय ही करू शकता. ओके, सो दिस वॉज आवर फर्स्ट क्वेश्चन. जर तुम्हाला समजत असेल तर वेल अँड गुड, नसेल समजलं तर तुम्ही परत एकदा हा क्वेश्चन परत रिव्हर्स करून हा व्हिडिओ बघू शकता आणि पहिला प्रश्न परत रिवाइज करू शकता. ओके, लेट अस मूव ऑन टू द क्वेश्चन नंबर 2. जे क्लार्क 2000 जस्ट अ सेकंड 2013 मध्ये वापरलेला आय मीन विचारलेला प्रश्न होता क्लार्क एक्झामिनेशन मध्ये. सो आता दिलेला काय आहे, 3.5 चा स्क्वेअर मायनस 2.43 चा स्क्वेअर अपॉन 3.57 मायनस 2.43 ची किंमत काढा. म्हणजे हे दिलेलं इक्वेशन आहे, त्याचा आपल्याला व्हॅल्यू काय येणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर हे जे नंबर्स आहेत ए बी आणि ए बी हे सेम आहेत. ए बी दोन्हीकडे वरती आणि खाली आपल्याला सिमिलर सेम नंबर्स दिसत आहेत. तर जेव्हा कधी असे नंबर सेम दिसतील तर आपण असं लिहू शकतो. सगळ्यात पहिला मी ते नंबर्स लिहून घेते.
3.57 चा स्क्वेअर मायनस 2.43 चा स्क्वेअर अपॉन 3.57 मायनस 2.43. आता बघा हे दोन बी सेम आहेत, ए सेम आहे, तर आपण ह्याला ए कन्सिडर करू, ह्याला बी कन्सिडर करू. वरती आणि खाली सेम नंबर्स आहेत, फक्त फरक एवढाच आहे की जे इथे आहे काय म्हणतात त्याला, इथे जे वरती आहे ते स्क्वेअर दिलेला आहे, राईट. वरती फक्त स्क्वेअर आलेला आहे, हा इथे एक डिफरन्स आहे आणि खाली स्क्वेअर नाही आहेत त्या नंबर्सना. सो आता जर मी ह्याचा फॉर्मॅट लिहून गेला ए आणि बी फॉर्मॅटमध्ये, जर मी असं ह्या नंबर्सना लिहून घेतलं तर कॅन आय राईट इट लाईक, जर मी ए ला कन्सिडर केलं, ओके, ए इज इक्वल टू 3.57 आणि जर मी बी ला कन्सिडर केलं 2.43, तर आता हा जे इक्वेशन आहे तर तुम्हाला कसा फॉर्मॅटमध्ये दिसतोय, तर तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये दिसतोय ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर अपॉन ए मायनस बी, राईट. हा मला अशा फॉर्मॅटमध्ये दिसतोय, तर तोच फॉर्मॅट मी इथे लिहून घेते. ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, ए म्हणजेच 3.57 आणि बी म्हणजेच 2.43 आणि खाली काय ए मायनस बी, ए हा तसाच आणि बी हा तसाच खाली लिहून घेतलेला आहे. आता जर तुम्हाला माहिती असेल, जर मॅथमॅटिक्सचा जो तुमचा सब्जेक्ट असेल आणि नसेल तरी काही इश्यू नाही आहे, आय विल टेल यू, तर तिथे काय करायचं आहे. जेव्हा कधी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण लिहितो तर त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा एक फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जेव्हा असा आपल्याला एक फॉर्म्युला दिसतो तर आपण त्याला लिहू शकतो ए मायनस बी इंटू म्हणजेच गुणाकार ए प्लस बी. हा एक फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ओके, तो आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या ठिकाणी लिहून घेऊयात, विच इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मी काहीच केलेलं नाहीये, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या जागेवर हा फॉर्म्युला टाकलेला आहे, बिकॉज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ओके, तेच मी इथे लिहिलेलं आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या जागेवर ए प्लस बी इंटू ए मायनस बी लिहिलेला आहे आणि खालचा ए मायनस बी तसाच लिहून घेतलेला आहे. आता दोघांमध्ये वरती आणि खाली काही कॉमन दिसतंय का? येस मॅम, दिसतंय. सो ए मायनस बी इज कॉमन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्येही दोन्ही ए मायनस बी आपल्याला कॉमन दिसत आहेत. ओके, सो आपण काय करणार, ए मायनस बी हे कट करणार. सो ए मायनस बी आणि ए मायनस बी कट झाले, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये होते सो कट होऊ शकतात. सो ए मायनस बी आणि ए मायनस बी कट झाला, तो राहिला काय फक्त ए प्लस बी. ओके, राहिला काय फक्त ए प्लस बी. आणि ए म्हणजे काय होतं, ए म्हणजे 3.57 होता आणि मॅम बी म्हणजे काय होता, 2.43 होता. सो ए आणि बी आपल्याला प्लस करायचा आहे. सो प्लस करा बरं, येतं का प्लस करता डेसिमल मध्ये, कसं करता, 3.57 प्लस 2.43. ओके, प्लस करा, 7 प्लस 3 येतं 10, 5 प्लस 4 प्लस 1 10, 3 प्लस 2 5, 6.00 म्हणजेच 6 हे उत्तर आहे. ओके, ए प्लस बी काय येतं, 6 येतं. सो ह्याची किंमत काय येणार, ह्या पूर्ण इक्वेशनची किंमत येते 6. ओके, 6 ही किंमत येते. खूप जास्त सोपा प्रश्न होता, आपल्याला वाटत होतं बापरे डेसिमल आहेत म्हणजेच पॉईंटवाले नंबर्स आहेत, तर ह्यांना मी कसं सॉल्व्ह करू. सो बघितलं ना, खूप सिंपल होतं. आपण सगळ्यात पहिला एक पॅटर्न नोटीस केला की वरती आणि खाली सेम नंबर्स आहेत आणि वरती ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आहेत आणि खाली ए मायनस बीच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. मग आपण एक पॅटर्न फाइंड आउट केला की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा एक फॉर्म्युला आहे मॅथमध्ये, हे तुम्ही नोट डाऊन करा आणि लक्षात ठेवा. ओके, सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी असतं. मग मी तेच फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या जागेवर लिहून घेतलेला आहे आणि खाली काय आहे, ए मायनस बी मी तसाच नोट केलेला आहे. आता वरती आणि खाली मला एक गोष्ट कॉमन दिसली, दॅट इज ए मायनस बी. ओके, सो मी ए मायनस बी दोन्हीकडे कट केलेला आहे आणि राहिला काय, राहिला फक्त ए प्लस बी. सो मी ए प्लस बी खाली लिहून घेतलेला आहे. सो ए प्लस बी जर मी खाली लिहिला तर आपल्याला माहिती होतं, आपण व्हॅल्यूज पुट ऑन केले होते. ए म्हणजे 3.57 कन्सिडर केलं होतं म्हणून मी ईच्या जागेवर 3.57 लिहिलेला आहे, प्लस बीच्या जागेवर मी 2.43 लिहिलेलं आहे, बिकॉज आपण बीला 2.43 हे कन्सिडर केलं होतं. आता या दोघांना प्लस करायचं आहे. सो प्लस केल्यावर 6.00 उत्तर येतं आणि 0.00 जर पॉईंट नंतर 00 असेल तर त्याचं काही व्हॅल्यू नसते. ओके, वी कन्सिडर इट ॲज अ होल नंबर ओनली. सो म्हणून इथे मी 6.00च्या जागेवर 6 लिहिलेला आहे. ओके, सो उत्तर काय आलंय, उत्तर आलाय 6. ओके, म्हणजेच हे पूर्ण इक्वेशनचं उत्तर काय येतं, ह्याची पूर्णाची किंमत काय येते, ह्या पूर्ण जे इक्वेशन दिले त्याची किंमत आहे 6. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता हाही, असं काही जास्त कॉम्प्लिकेटेड नव्हतं. फक्त तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी आणि ए आणि बी हे नंबर्स आहेत. ओके, okay, let us move on to the third question which was asked in exercise means
2017चा प्रश्न आहे हा. डोंगराळ प्रदेशात प्रवास करताना ठिकाण ए ते बी हे चढणीचे म्हणजे ए ते बी हे चढणीचे अंतर दर ताशी 35 किलोमीटर ह्याप्रमाणे कापले. परती उतरणीचा प्रवास करताना तिचा वेग दर ताशी 63 किलोमीटर होता. तिचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग, परत ॲव्हरेज विचारलेला आहे, सरासरी म्हणजेच ॲव्हरेज, ताशी किलोमीटर मध्ये दाखवणारी संख्या निवडा. ओके, म्हणजेच आपल्याला तिचा ॲव्हरेज जे स्पीड आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर चढताना तिची स्पीड काय आहे डोंगरावर 35 किलोमीटर पर आवर आणि उतरताना काय आहे 63 किलोमीटर पर आवर. म्हणजेच ती काय करते, जसं आपण पार्ट 3 मध्ये एक फॉर्म्युला बघितला होता, ए टू बी चढली आणि परत बी टू ए परत आली. सो जेव्हा अशी ही स्पीड दिलेल्या असतील, दोन स्पीड दिल्यात, ए टू बी जाताना आणि परत बी टू ए येताना, जाताना परत येताना सेम डिस्टन्स आहे, फक्त स्पीड्स बदललेले आहेत. सो दोन प्रकारच्या स्पीड्स दिलेल्या आहेत आणि त्यांचा आपल्याला ॲव्हरेज फाइंड आउट करायचा आहे. सो जेव्हा कधी असा प्रश्न विचारला असेल तर आपण त्याचा फॉर्म्युला काय लिहितो, त्याचा फॉर्म्युला आपण लिहितो ॲव्हरेज ऑफ स्पीड, म्हणजेच ॲव्हरेज इज इक्वल टू ॲव्हरेज ऑफ टू स्पीड्स इज इक्वल टू 2 इंटू, बिकॉज जाते आणि परत येते ना, दोन वेळा ते सेम डिस्टन्स ती कव्हर करते, जातानी आणि परत ए टू बी आणि परत बी टू ए, म्हणून 2 टाइम्स V1 म्हणजेच पहिली स्पीड इंटू V2 म्हणजेच दुसरी स्पीड अपॉन पहिली स्पीड अधिक दुसरी स्पीड, हे याचा फॉर्म्युला आहे. नोट डाऊन करून घ्या. सो कधीही असं स्पीड्सचे दोन स्पीड दिले असतील आणि सेम डिस्टन्स कव्हर करतात, जात आहेत आणि परत येत आहेत, ओके, सेम डिस्टन्स कव्हर केलेला आहे दोन वेळा. सो असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो, 2 इंटू V1 इंटू V2 अपॉन V1 प्लस V2, आणि V1 हा पहिला स्पीड आहे आणि V2 हा दुसरा स्पीड आहे. ओके, सो हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. सो पहिली स्पीड काय दिली आहे 35 किलोमीटर. सो आपण तिथे व्हॅल्यूज पुट ऑन करूयात. सपोज इथे V1 काय आहे, V1 आहे 35 किलोमीटर पर आवर. ओके, युनिट पण आपल्याला चेक करायचं आहे दोघांचा सेम दिलेला आहे की नाही. ओके, दोघांची युनिट जी आहे ते सेमच आहे, 63 किलोमीटर पर आवर. ओके, म्हणजेच आपल्याला काही कन्व्हर्जन करायची गरज नाही आहे, आपण डिरेक्टली ते व्हॅल्यूज पुट ऑन करू शकतो. सो V1 आहे 35 आणि V2 काय आहे, V2 आहे 63. ओके, सो V1 आणि V2 च्या व्हॅल्यूज मी पुट ऑन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला परत V1 प्लस V2 करायचं आहे, राईट. आता ह्याची व्हॅल्यूज काढा. सो 2 इंटू 35 इंटू 63 अपॉन 35 प्लस 63 काय येतं 98. ओके, 5 प्लस 3 8 आणि 6 प्लस 3 9. ओके, सो आता बघा ह्याला ॲडिशन, ह्याला असा डिवाइड करायचा आहे आपल्याला. सो सगळ्यात पहिला मी 9 प्लस 8 काय तर 17. सो आता ह्यानी तर नाही होणार, 3नी तर नाही होणार, 2नी डिवाइड करून बघा. 2 1 जा 2, सो 2 4 जा 8, 2 9 जा 18, 49 आला, राईट. आता इथे 35 आणि 49 मला एका टेबलमध्ये आहेत, 7च्या टेबलमध्ये. सो 7 5 जा 35 आणि 7 7 जा 49, राईट. आता 7 राहिला, 7 आणि 63 पण एका टेबलमध्ये येतात, 7च्याच टेबलमध्ये येतात. ओके, 7 9 जा 63. सो राहिला काय 9 इंटू 5 म्हणजेच 5 इंटू 9 राहिला. सो उत्तर काय आलं 45. सो ॲव्हरेज काय आहे 45 किलोमीटर पर आवर इज द ॲव्हरेज. ओके, सो खूप जास्त सोपा प्रश्न होता, परत तुम्हाला इथे फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे होता. ओके, नोट डाऊन करा, फॉर्म्युले खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, हे विचारले जातात. ओके, खूप जास्त महत्त्वाचे PYQs आहेत, ते आपण प्रॅक्टिस करतोय आणि हे जे प्रश्न आहेत ते आणि त्याचे फॉर्म्युले त्याच्या बाजूला पटकन नोट डाऊन करून घ्या. एक नोटबुक बनवा जिथे तुम्ही फक्त स्पेशलाइज्ड फॉर्म्युले लिहिताय, छोटीशी नोटबुक तयार करा, त्याच्यामध्ये फक्त जे काही मॅथमध्ये विचारलेले फॉर्म्युले आहेत ते नोट डाऊन करून घ्या. म्हणजेच तुम्हाला एक्झामला जाताना एक वन ग्लान्समध्ये तुम्ही जर स्कॅन जरी केलं तर तुम्हाला एक डोक्यामध्ये फिट होऊन जाईल. आणि कंडिशन ही लिहा की तो जो फॉर्म्युला आहे तो आपण कधी यूज करतो. ओके, सो इथे काय यूज केलं, जेव्हा कधी दोन स्पीड दिल्या असेल आणि आपल्याला ॲव्हरेज विचारला असेल आणि डिस्टन्स ती सेम कव्हर केलेली असेल दोन वेळा, म्हणजेच ए टू बी आणि बी टू ए, आणि दोन स्पीड दिलेले आहेत, तर त्याची ॲव्हरेज कशी फाइंड आउट करणार, ॲव्हरेज इज इक्वल टू 2 इंटू पहिली स्पीड इंटू दुसरी स्पीड अपॉन पहिली स्पीड प्लस दुसरी स्पीड. सो आपण ते काही व्हॅल्यूज असेल ते पुट केलेत आणि मग कट केल्यावर आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 45 किलोमीटर पर आवर. ओके, सो हो, हा होता आपला तिसरा प्रश्न. आय होप तुम्हाला कळाला असेल. जर तुम्हाला नसेल समजला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारूही शकता, जे काही तुमचे डाऊट्स आहेत, वी विल क्लिअर इट देअर. ओके, फील फ्री टू आस्क. ओके, सो लेट अस मूव ऑन टू द क्वेश्चन नंबर 4 विच वॉज आस्क्ड इन STI प्रिलिम्स मध्ये 2011चा प्रश्न आहे हा.
सो प्रश्न असा आहे, 50 पैसे आणि 1 रुपये यांची नाणी प्रत्येकी 3:1 ह्या प्रमाणात घेतल्यास 140 रुपये 140 मध्ये 50 पैशांची नाणी किती? सो आपल्याला 50 पैशांची किती नाणी आहेत हे विचारायचं आपल्याला सांगायचं आहे. सो 50 पैशांची नाणी आहेत आणि 1 रुपयांची नाणी आहेत. सो किती नाणी आहेत की त्या दोघांना मिळून, त्या दोघांची मिळून जर ती नाणी घेतली तर त्याचा व्हॅल्यू किती आहे? 140 रुपये आहे. तो आपल्याला विचार करायचा, आपल्याला सांगायचं आहे की 50 पैशांची नाणी किती असतील. ओके, सपोज जर आपण कन्सिडर केलं जस्ट अ सेकंड. ओके, सपोज मी असं कन्सिडर केलं, जस्ट गिव मी अ सेकंड. ओके, सो हा टेबल मी ड्रॉ केलेला आहे सपोज. ओके, तर ह्याच्यामध्ये मी आता लिहिते जे व्हॅल्यूज जे काही आपल्याला इथे दिलेल्या आहेत त्या कन्सिडर करायच्या आहेत. सो सपोज आता आपल्याला नाणी दिलेल्या आहेत. दुसरा पेन घेते, जस्ट अ सेकंड, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके, सो सगळ्यात पहिला दिलेले आहेत नाणी, राईट. नाणी दिलेले आहेत आपल्याला आणि त्या नाणींची संख्या किती ती आपण इथे नोट डाऊन करून घेऊयात. ओके, आणि त्यांची मूल्य किती आहे म्हणजेच त्यांची व्हॅल्यू किती आहे ते आपण इथे नोट डाऊन करू घेऊयात. ओके, सो सगळ्यात आधी काय दिलेले आहे, नाणी किती आहेत? सगळ्यात पहिला 50 पैशांची नाणी आहेत, 50 पैसे. ओके, पैसे आहेत, रुपये नाही आहेत, प्लीज नोट डाऊन. सो 50 पैशांची सगळ्यात पहिला नाणी आहेत आणि दुसरी नाणी किती आहेत? 1 रुपयांचे. ओके, 1 रुपयांची नाणी इथे आहेत. ओके, सो सगळ्यात पहिला 50 पैशांची नाणी किती दिली आहेत? 3 दिले आहे, राईट. 3 × 2च्या संख्यामध्ये दिले आहेत. सो आपण 3 × x कन्सिडर करूयात. ओके, 3 × x, 3x ही किती नाणी आहेत? 50 पैशांचे नाणी आहेत. ओके, आणि 1 रुपयांची नाणी काय आहेत? 2 रेशोमध्ये दिलेत, म्हणजेच 2 × x नाणी आहेत. ओके, त्यांची संख्या किती आहे? 50 पैशांची संख्या नाण्यांची किती आहे? 3 × x. हा रेशो दिलेला आहे ऑलरेडी, तोच मी कन्सिडर केलेला आहे. ओके, आणि 1 रुपयाच्या नाणींची संख्या किती आहे? 2x. ओके, आता त्यांचं मूल्य फाइंड आउट करायचं आहे, त्यांचा व्हॅल्यू काय असेल? सो 50 पैसे म्हणजेच किती रे? 50 पैसे म्हणजेच अर्धा रुपये, राईट. 50 पैसे म्हणजे अर्धा रुपये. अर्धा रुपये म्हणजेच 50 पैसे. ओके, बिकॉज 100 पैसे म्हणजेच 1 रुपये, राईट. सो 50 पैसे म्हणजेच अर्धा रुपये. म्हणून मी काय करणार, मूल्य किती असणार आहे? 3x/2, राईट. म्हणजेच काय? 3x × 1/2 रुपीज. ओके, म्हणजेच 3x/2. ओके, हेच तिथे लिहिलेलं आहे. ओके, हे यांची व्हॅल्यू आहे. 50 पैशांची व्हॅल्यू किती आहे? टोटल किती आहे? 3x/2 रुपये. ओके, आणि 1 रुपयांची किती आहे? 1 × 2, म्हणजेच ह्या दोघांना मल्टिप्लाय केलेला आहे, विच इज इक्वल टू, मी ते लिहून ठेवते, 1/2 रुपये. ओके, 50 पैसेच म्हणजे अर्धा रुपये आणि 1 × 2 × हे दोघांना मल्टिप्लाय केलेला आहे, तर हा आपल्याला उत्तर मिळालेला आहे. ह्या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर हे उत्तर मिळालेलं आहे. तर इथेच ह्या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर इथे उत्तर काय येईल? इथे उत्तर येईल 2x, राईट. सो हेच लिहिलंय, 2x × 1 काय येतं? सो 1 × 2 रुपीज × 3x. 1/2 रुपीज × 3x इज 3x/2. 3x/2 आणि 1 रुपी × 2x इज इक्वल टू 2x रुपीज. ओके, इथे मूल्य आलेलं आहे यांचं, राईट. आता आपल्याला रेशो कळालेला आहे, राईट. सो रेशो कळाला, जस्ट अ सेकंड. थोडंसं छोटं करते मी, तुम्हाला आता कळलंच असेल हे, राईट. ओके, ओके. सो आता मुव्हिंग अहेड,
मुव्हिंग अहेड आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मूल्य किती दिलेलं आहे, टोटल 140 रुपये दिले आहे. तर ह्या मूल्यांचं ऍडिशन करते मी आता, बिकॉज मूल्य आपलं काय झालंय 3x/2 रुपीज प्लस 2x रुपीज आणि मूल्य टोटल किती आहे दोन्ही संख्याची मिळून 140 रुपये हे आपल्याला दिलेलं आहे वरती, राईट. सो आता आपण जेव्हा ह्यांना ऍड करतो या दोन्ही संख्येची नाणी 50 पैशांची नाणी आणि 1 रुपयाची नाणी मिळून 140 रुपये करतायत, म्हणजेच ह्या मूल्यांचं मी प्लस केलेलं आहे इथे आणि 140 रुपये आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये दिले ते मी इथे नोट डाऊन करून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, आता आपण इथे डिरेक्टली प्लस नाही करू शकत. एक्स आणि एक्स आहे मॅम, बरोबर आहे. मी हेच म्हणणार मॅम दोन्हीकडे एक्स आणि एक्स आहे तर आपण डिरेक्टली प्लस करू शकतो पण सगळ्यात पहिला आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे डिनॉमिनेटर मध्ये ते 2 आहे म्हणजेच ह्याला पण त्या लेवलचं करावं लागणार, मगच आपण करू शकतो. ओके, सो आता काय करणार, ह्या दोन्ही ह्याला आणि ह्याला मल्टिप्लाय करणार. सो काय होणार उत्तर 3x. आता दोघांना जर मी 2 नी मल्टिप्लाय करते म्हणजेच ह्याला पण 2 नी मल्टिप्लाय करते तर ह्याचा 2 आणि 2 कट होणार आणि 3x राहणार आणि ह्याला 2 नी मल्टिप्लाय करायचा काय होणार 4x होणार आणि परत ह्याला 2 नी मल्टिप्लाय करणार काय होणार 28 होणार 280 होणार, राईट. सो ह्याला 2 नी मल्टिप्लाय केला आणि ह्याला 2 नी आणि ह्याला जर 2 नी मल्टिप्लाय केला ह्याला पण करायचं आहे तर हे 2 2 कट होतो आणि फक्त 3x राहतो. ओके, सो म्हणून ह्याला सगळ्यांना सेम करण्यासाठी डिनॉमिनेटर काढण्यासाठी काय करायचं आहे 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय म्हणतो आपण त्याला. ओके, सो 3x/2. सो काय राहिला 3x प्लस 4x इज इक्वल टू 280. आता झाले हे इक्वल, राईट. सो आता हे इक्वल झाले. सो आता आपल्याला काय काय राहिलेलं आहे इथे, आता 7x इज इक्वल टू, सो 7x is equal to 480, right? 7x is equal to 480, sorry 280, and x is equal to 40. x is equal to 40 म्हणजेच हा जर x इथे 3 + 4x काय येतं 7x येतं, राईट. 3x + 4x is 7x and 280 मी तसाच लिहिला इथे आणि x जर मला इथे एकटा सोडायचा असेल तर हा 7 ला मला इथे खाली पाठवावं लागेल, डिवाइड करावं लागेल आणि जेव्हा मी 280 ला 7 नी भाग देते तर काय येतं 7 4 जा 28 आणि हा 0 असाच राहतो आणि उत्तर काय येतं 40 हे उत्तर येतं, म्हणून मी इथे 40 लिहिलेलं आहे. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू ही 40 आलेली आहे. आता आपल्याला आपण जर ह्याचा रेशो घेतला 50 पैशांची नाणी आपल्याला किती आहेत विचारलेत आणि संख्या किती आहे 50 पैशांच्या नाण्यांची 3 × x, राईट. आणि जर आपल्याला सॉरी फॉर दिस, ओके, जर आपण 3x ही 50 पैशांच्या संख्यांची 50 पैशांची नाण्यांची संख्या काय आहे 3x आहे आणि आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे तर आपण तिथे ती x ची व्हॅल्यू पुट ऑन करूयात आणि बघूयात की 50 पैशांची नाणी किती आहेत. सो जर 50 पैशांची नाणी 50 पैसे नाणी ची संख्या ओके किती आहे तेच विचारलेलं आहे आपल्याला 3x आहे, बरोबर. सर आता 3x ची व्हॅल्यू काय आहे 40 आहे, मग मी x च्या जागेवर फक्त ती व्हॅल्यू पुट ऑन करणार 40 जी आपल्याला मिळाली आहे. 4 म्हणजे 4 3 जा काय येतं 12 येतं आणि हा 0 तसाच लागणार. सो किती झाले 50 पैशांची नाणी किती रुपयांची आहेत, किती आहेत 120 नाणी आहेत. ओके, नॉट रुपये, सॉरी, मूल्य म्हणजे रुपये येतं. सो 120 हे बरोबर उत्तर आहे. ओके, जर आपल्याला विचारलं असतं 1 रुपयाची नाणी किती आहेत तर आपण 2x घेतला असता आणि 2 × x म्हणजेच 2 × 40 काय येतं 4 2 जा 8 आणि 1 0 म्हणजेच 80 नाणी असती. ओके, सो 80 पण आहे का ऑप्शन मध्ये बघा, तुम्ही कधी कधी चुकून 2 रुपयांची घेऊन 80 ला पण करेक्ट करू शकता, सो दॅट तुमचं उत्तर बाय चान्स चुकीचंही होऊ शकतं. म्हणून जेव्हा कधी प्रश्न वाचाल नीट वाचा, कशाचं विचारलंय 50 पैशांचं विचारलंय की 1 रुपयाचं विचारलंय. ओके, सो जास्त जेव्हा कधी स्ट्रेसमध्ये असतं, आय नो तुम्ही एक्झाम देताना खूप जास्त स्ट्रेस असतं, बट नीट व्यवस्थित लक्ष देऊन प्रश्न वाचा. 50 पैशांच्या नाण्यांची संख्या विचारली आहे, कधी कधी तुम्ही चुकून उत्तर काढणार 1चं आणि 1लाही टिक करू शकता. सो डू नॉट मेक सच सिली मिस्टेक्स, आपल्याला काही सिली मिस्टेक्स करून मार्क्स नाही घालवायचे आहेत. ओके, सो जर 1 रुपयाचं विचारलं असतं तर 80 उत्तर आलं असतं, बट आपल्याला 50 पैशांचं उत्तर विचारलंय सो 120 आलेला आहे उत्तर आपलं 120. ओके, सगळ्यात पहिला मी काय केलंय 50 पैशांची नाणी आणि 1 रुपयाचं नाणी असं लिहून घेतलंय आणि 50 पैसे म्हणजेच अर्धा रुपये. सो त्याची नाणी किती आहे 3x आहे आणि संख्या किती आहे 1 रुपयाच्या नाण्याची 2x. सो ह्या दोघांचा मल्टिप्लाय करून आपल्याला मूल्य मिळतं अर्धा × 3x काय येतं 3x/2 आणि 1 × 2x काय येतं 2x. ओके, सो
ह्या दोघांचे जे मूल्य आहेत, मूल्य आपल्याला ऑलरेडी ह्यांचं टोटल मूल्य दिलं 140, मी त्या दोघांना प्लस केलं 3x/2 + 2x = 140. ह्या दोघांना ऍड करायला लागणार, दोन्ही मल्टिप्लाय करावं लागणार. इथे 4x होतं आणि इथे काय येतं 280, राईट. मग या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर x ची व्हॅल्यू काय आली, x ची व्हॅल्यू आली 40, राईट. x ची व्हॅल्यू 40 आली आणि 50 पैशांची नाणी म्हणजेच 3x होती आणि x ची व्हॅल्यू मी इथे पुट केली 40 आणि ते उत्तर आलं 120. ओके, सो 50 पैशांची नाणींची संख्या किती होती, 120. ओके, सो नाव लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5वा टॅक्स असिस्टंट मेन्स मध्ये विचारला होता 2021 मध्ये. ए आणि बी च्या वयाची गुणोत्तर 2:5 आहे. ओके, सो ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर काय आहे, 2:5 गुणोत्तर आहे. तर त्याच्या वयांची बेरीज 63 आहे. तर ए चे वय काय विचारलं आहे. सो खूप जास्त सोपा प्रश्न आहे. ए आणि बी चे गुणोत्तर दिलेलं आहे, काय दिले 2:5 दिलेलं आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज म्हणजेच ऍडिशन दिलेलं आहे, काय आहे 63 आहे. तर ए चे वय काय. सो 63 हा खूप जास्त MPSCचा फेवरेट नंबर आहे असं समजू शकतो आपण. जितकेही प्रश्न बघितले सगळ्यामध्ये 63 हा होताच, राईट. सो नोट डाऊन करून द्या 63 कुठेतरी. ओके, सो ए आणि बी, ए चे वय आणि बी चे वय काय गुणोत्तर काय आहे 2:5 आहे. तर आपण असं लिहू शकतो का, जेव्हा कधी रेशो असेल म्हणजेच गुणोत्तर असेल तर ए चे गुणोत्तर काय, ए चे वय आपण 2x पकडूयात आणि बी चे वय पकडूयात 5x. म्हणजेच हा जो रेशो होता त्याचे 2x आणि 5x मी केलेला आहे आणि त्याची बेरीज काय दिली आहे 63. ओके, असं लिहायचं आहे सगळ्यात पहिला इक्वेशन. ए चं वय काय आहे 2x आणि बी चं वय काय आहे 5x आणि त्यांच्या दोघांची जी बेरीज आहे ती 63 आहे असं लिहून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, जेव्हा कधीही असं रेशो दिला असेल तर आपण त्याला x मल्टिप्लाय करून मग त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन जे काही आहे ते करतो, जसं आपण प्रिव्हियस म्हणजेच मागच्या प्रश्नामध्येही केलेलं होतं. ओके, रिलेटेड टू नाणीजेचा प्रश्न होता ते, राईट. सो इथे 2x + 5x काय येतं 63 येतं आणि 6 + 2 + 5 काय येतं 7x, राईट, आणि 63. सो x = 9, राईट. हा 7 इथे भाग जातो आणि 63/7 काय येतं, जर 7 जर 63 ला भाग दिला तर 9 राहते. सो x = 9 आणि ए चे वय काय दिले आपण, ए चे वय काय आहे, ए चे वय आपण काय कन्सिडर केलं होतं 2x, बरोबर. ए चं वय काय होतं 2x म्हणजेच x ची व्हॅल्यू आपण इथे टाकूयात. x ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळालेली आहे इथून, पण 9 ची व्हॅल्यू जर आपण टाकली सो 9 2 जा काय येतं 18 वर्ष म्हणजेच 18 हे वय आहे, 18 वर्षे. ओके, सो वय काय आहे ए चे वय आहे 18 वर्षे. सो काय झालं, सगळ्यात पहिला आपल्याला रेशो दिला होता 2:5. ए आणि बी च्या वयाचे रेशो दिलं होतं 2x आणि 5x आपण त्याला कन्सिडर केलं आणि दोघांची बेरीज करून 63 हे दिलेलं होतं आपल्याला प्रश्नामध्ये की दोघांच्या वयांची जेव्हा बेरीज येते तर दोघांची बेरीज काय आहे 63 आहे. जर आपण ह्याला ए कन्सिडर केला ए चं वय आणि ह्याला कन्सिडर केला बी चं वय, तो दोघांची बेरीज काय होती 63 होती आणि दोघांमध्ये x आहे तर आपण त्या दोघांना बेरीज करू शकतो. सो या दोघांची बेरीज काय येणार 2 + 5 7 आणि x तसाच राहणार. सो 7x = 63. आता x इथेच राहणार आणि 7 हा गुणाकार मध्ये आहे तो इथे जाऊन भाग होणार आणि जेव्हा आपण 7 ला 63 ने भाग देतो तर काय राहतं 9 राहतं. ओके, सो x = 9 आलं आणि ए चे वय आपण काय कन्सिडर केलं होतं 2x कन्सिडर केलं होतं. सो x ची व्हॅल्यू आपण इथे पुट ऑन करणार आहोत. 2x म्हणजेच 2 × x. ओके, 2x म्हणजेच 2 × x. जसं 3y असलं तर याला काय कन्सिडर करणार आपण 3 × y, राईट. असे जेव्हा असतात तर ते गुणाकार मध्येच असतात. सो x ची व्हॅल्यू काय आली 9. सो 2 × 9, 2 × 9 काय येतं 9 2 18 येतं, म्हणून ए चे वय काय आहे 18 वर्षे आहे. सो उत्तर काय आलं 18 आलं. सपोज जर बी चं वय विचारलं असतं, सो बी चं वय आपण काय कन्सिडर केलंय 5x कन्सिडर केलंय. ओके, सो बी चे वय
बीचे वय काय कन्सिडर केलं आपण 5x आणि एक्सच्या जागेवर आपण 5 ची व्हॅल्यू सॉरी एक्सची व्हॅल्यू आपण पुट ऑन करणार आहे जे आपल्याला 9 मिळालेली आहे. सो आपण एक्सची व्हॅल्यू इथे पुट ऑन करूयात 9. सो 45 वर्षे. सो बीची व्हॅल्यू बीचं वय काय आहे? बीचे वय काय आहे? 45 वर्षे. जर बीचं वय विचारलं असतं तर आपण 5x कन्सिडर केलं असतं आणि एक्सची व्हॅल्यू तिथे पुट केली असती. सो 5 × 9 इज 45 वर्षे. ओके, 9 5 45. सो बीची व्हॅल्यू पण मिळाली आपल्याला, ए ची मिळाली. सो बीचं जर विचारलं असतं तर आपण तसं केलं असतं. ओके, आणि एचं तर आपल्याला माहितीच आहे आपण कसं केलेलं आहे. फक्त एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करून तिथे पुट ऑन करायची होती, हेच होतं. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता हा. ओके, आय होप तुमच्यासाठी खूप जास्त इझी वाटला असेल तुम्हाला. खूप जास्त बेसिक लेवलला जाऊन मी हा प्रश्न शिकवलेला आहे. ओके, सो नाउ लेट अस मूव ऑन अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न UPSCच्या CSAT 2019 एक्झामिनेशन मध्ये विचारलेला प्रश्न होता. ओके, 6वा प्रश्न आहे. धावणाऱ्याच्या एका स्पर्धेमध्ये एक धावपटू जेव्हा 12 किलोमीटरच्या रेषेवर म्हणजेच 12 किलोमीटरच्या रेषेवर पोहोचली तेव्हा तिला काय कळाले? तिने एकूण स्पर्धेच्या 80% भाग धावून पूर्ण केला आहे. तर त्या धावपटूला ती स्पर्धा पूर्ण करण्यासाठी एकूण किती किलोमीटर धावावे लागेल? म्हणजेच काय झालं की एका रेषेवरती जी रनर होती ती पोहोचली आणि जेव्हा ती पोहोचली तर तिला कळलं की आपण आत्ता जस्ट 12 किलोमीटर आलेलो आहोत. राईट, 12 किलोमीटर आलेलो आहेत आणि 12 किलोमीटरच्या रेषेवर जेव्हा ती आली तर तिला समजलं की आत्ता आपण जस्ट 80% ही रेस पूर्ण केलेली आहे. तर 100% जेव्हा ती कंप्लीट करेल, जे 20% राहिलेली आहेत ती पूर्ण केल्यावर तिला कळेल की तिने रेस पूर्ण केलेली आहे. तर ती जी पूर्ण रेसची जी काही लेंथ आहे ती किती आहे, म्हणजे किती किलोमीटरची आहे. आता जस्ट ती 12 किलोमीटर पोहोचली तर 100% पूर्ण करायला ती रेस कंप्लीट होणार आहे, बरोबर. तर ती किती किलोमीटर असेल? 100% म्हणजे किती किलोमीटर रेस असेल, राईट. आता लिहून घेऊयात दिलेलं काय आहे बघा. 12 किलोमीटर म्हणजेच किती? 80%, बरोबर. 12 किलोमीटर म्हणजेच 80% स्पर्धा संपूर्ण झालेली आहे. सो आपल्याला किती किलोमीटर पळाल्यावर 100% म्हणजेच पूर्ण रेस कंप्लीट करेल? पूर्ण कंप्लीट रेसचा ट्रॅक विचारलाय किती किलोमीटरचा आहे, तर तो ऑब्व्हियसली 100% असेल, म्हणजेच पूर्ण ट्रॅक असेल, राईट. सो आपण कन्सिडर करू की जो पूर्ण ट्रॅक आहे तो 100% आहे. सो 12 किलोमीटर म्हणजेच 80%, तर किती असेल किलोमीटर? 100%. ओके, 100% म्हणजेच किती किलोमीटर ट्रॅक असेल. ओके, जर असा प्रश्न आला असेल तर आपण हा कन्सिडर करू की आपण इथे जो क्वेश्चन मार्क आहे त्याला एक्स कन्सिडर करूया की एक्स किती किलोमीटर असेल. ओके, जो पूर्ण ट्रॅक असेल तो. तर मी जर ह्याला असा रेशो मध्ये लिहिला 12/x इज इक्वल टू 80/100 असं जर मी लिहिलं, म्हणजेच हा जो आहे तो रेशिओ मध्ये लिहून घेतलेला आहे. आणि जर मला हा एक्स फाइंड आउट करायचा असेल तर हा एक्स काय होणार? हा वरती जाणार, बरोबर. हा जो एक्स आहे हा आपल्याला एकटा करायचा आहे, बिकॉज आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ज्याची कोणाची ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, जसे एक्स असेल, वाय असेल, त्याची व्हॅल्यू जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला तो एकटा ठेवावा लागतो, राईट. सो आता आपल्याला तेच करायचं आहे, इथे एक्सला एकटा ठेवायचा आहे. सो एक्सला जर एकटा ठेवायचा असेल तर हा एक्स आपण इथे पाठवणार आणि 80 ला इथे पाठवणार, म्हणजेच 12 अपॉन काय करणार? 80 करणार, राईट. 12/80 जर आपण इथे 80 ला इथे पाठवलं, हा गुणाकार मध्ये आहे ते भाग होणार जाऊन तो 12च्या खाली येणार हा 80. हा एक्स काय होणार? हा एक्स वरती जाणार आणि हा 100 भाग मध्ये आहे तो वरती जाऊन 12शी गुणाकार होणार. ओके, म्हणजेच असा होणार, तेव्हा हा एक्स इथे एकटा राहणार. ओके, कळलं काय केलं? जेव्हा इथे भाग मध्ये असेल तो इथे जाऊन काय होणार? 12शी गुणा होणार आणि हा 80 जो इथे गुणाकार मध्ये आहे तो खाली जाऊन भाग होणार, जो 80 इथे भाग झालेला आहे आणि एक्स काय होणार? इथे एकटा राहणार. तसंच मी केलेलं आहे. आता आपल्याला 0 0 वरती आणि खाली कॉमन दिसतंय तर आपण 0 कट करूयात. 0 0 गेला. ओके, आता 8 आणि बघा 8 आणि 10 जे काय होतात ते डिवाइड होऊ शकतात. जर आपण 2च्या टेबल मध्ये काढला, सो 2 4 8, 2 5 10. आता इथे 4च्या टेबल मध्ये 12 येतो, सो 4 4 4 2 8 4 3, 4 3 12. ओके, सो एक्स काय राहिला? 3 × 5 राहिला, म्हणजेच काय आला? 15 हे उत्तर आलेलं आहे. सो एक्स ची व्हॅल्यू काय आहे? 15 आहे. म्हणजेच एक्स हा किती किलोमीटर आहे? पूर्ण ट्रॅक हा 15 किलोमीटर आहे. सो 15 किलोमीटर म्हणजेच 100% ट्रॅक म्हणजेच पूर्ण ट्रॅक. सो उत्तर काय आहे? 15 किलोमीटर. ओके, खूप जास्त सोपा परत प्रश्न होता, फक्त आपल्याला व्हॅल्यूज वरती खाली करायचे होते आणि आपल्याला एक्स ची व्हॅल्यू ही फाइंड आउट करायची होती. ओके, खूप सोपा प्रश्न होता. सो सगळ्यात पहिला आपण काय केलं? 12 किलोमीटर ती जेव्हा कंप्लीट केलं तेव्हा आपण म्हटलं की तिने 80% कंप्लीट केलेली आहे रेस, म्हणजेच 12 किलोमीटर म्हणजे 80%. सो एक्स म्हणजेच कंप्लीट किती असेल? कंप्लीट रेस ट्रॅक म्हणजेच 100% असेल. तर आपण त्याला
रेशोमध्येच टाकून घेतला. सो 12/x घेतलं, 12/x आणि 80/100 घेतलं. आणि एक्सला आपण जर व्हॅल्यू फाइंड आउट करायचं तर एक्सला इथे पाठवलं आणि बाकीचे नंबर एका साईडला करून घेतले. आणि जेव्हा त्या भाग गुणाकार जे काही केल्यावर आपल्याला उत्तर काय आलं, 15 हे आपल्याला उत्तर मिळालं. ह्याचाच अर्थ 100% म्हणजेच कम्प्लीट ट्रॅक रेसिंगची किती आहे, 15 किलोमीटरची आहे. म्हणजेच तिला अजून किती किलोमीटर पुढे जायचं असेल, तिला अजून 3 किलोमीटर पुढे जायचं आहे. ओके, 3 किलोमीटर पुढे झाल्यावर तिची रेस कम्प्लीट होणार. ओके, सो उत्तर काय आहे, 15 आहे. ओके, नोट डाऊन करून घ्या. ओके, झालं. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल आणि उत्तरही समजलं असेल कसं काढायचं. ओके, आपण 7वा प्रश्न बघूया, जो इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर मीन्सच्या 2021च्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेला प्रश्न होता. सो प्रश्न 7वा आहे, x चे 12 पॉइंट किंवा 12.5 म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेलं आहे 12 1/2% बरोबर 2500 चे 8%, तर x ची किंमत किती. म्हणजेच दिलेलं आहे की आता सपोज 12:1 आता असं दिलेलं आहे 12 आणि त्याच्यावरती अर्धा टक्का असं दिलेलं आहे. तर मी याला 12.5 लिहू शकते का, हो लिहू शकते, बिकॉज 12 आणि त्यावरती अर्धा दिलेला आहे. सो 12 आणि त्यावरती अर्धा दिला असेल तर मी 12.5 त्याला लिहू शकते. सपोज मी असा दिला असेल 15 आणि अर्धा, तर आपण याला 15.5 असा लिहू शकतो, राईट. तसंच मी लिहिणार आहे इथे. सपोज मी दिला असेल 100 आणि अर्धा, तर मी ह्याला 100.5 असं लिहू शकते. जेव्हा कधी तुम्हाला मॅम एक्झामिनेशन मध्ये असे मार्क्स दिले असतील 22.5, तर त्यांना आपण 22.5 कन्सिडर करतो, राईट. सो तसंच जर आपण इथे 12.5 अर्धावरती दिला असेल तर आपण त्याला 12.5 हा कन्सिडर करू शकतो. ओके, सो एक्सचे म्हणजेच एक्सचे आपण एक्स मी इथे छोटा लिहिते सो दॅट गुणाकाराने ह्याच्या कन्फ्यूज होऊ नये म्हणून. सो एक्सचे 12.5% लिहू आपण. 12 आणि अर्धा दिलेला आहे, सगळ्यात पहिला मी तसा लिहून घेते. ओके, बरोबर किती आहे, 2500 चे 8%, म्हणजेच 2500 चे 8%. जेव्हा कधी टक्के येतो तर काय करतो आपण, डिवाइड बाय 100 लिहितो लगेच. ओके, जस्ट अ सेकंड, राईट. सो हे असं दिलेलं आहे आणि एक्स ची किंमत काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. आता 12% जे आहे मी याला असं लिहिणार आहे 12.5/100. ओके, टक्के म्हणजेच डिवाइड बाय 100 करायचं आहे, इज इक्वल टू 2500 इंटू 8/100. ओके, सो 12 आणि अर्धा म्हणजेच 12.5. ओके, अपॉन 100 आणि अपॉन 100 दोन्हीकडे दिलेला आहे. ओके, आता बघा दोन्हीकडे 100 मला कॉमन दिसतंय, राईट. सो लगेच दोन्हीकडे खाली किंवा वरती 100 दिसले दोन्हीकडे सेम जागेवर, तर पटकन कट करून घ्या. ओके, आता राहिलं काय, x इज इक्वल टू 12.5 तिकडे पाठवूयात. सो 2500 इंटू 8/12.5. आता तुम्ही म्हणणार मॅम इथे 12.5 आहे आणि वरती पूर्ण नंबर आहेत, होल नंबर्स आहेत 25 आणि 8, तर मी कसं डिवाइड करू. डू नॉट कॉम्प्लिकेट युअर लाईफ. काय करा, तो जो पॉईंट आहे तो काढून टाकूया. तर तो कसा काढून टाकणार इज दॅट, जर सपोज जर असं तुम्हाला दिलं असेल 16.5 डिवाइड बाय 2 किंवा डिवाइड बाय 5. ओके, 5 डिवाइड बाय 16.5 असं जेव्हा कधी दिलं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे डॉट आहे, डॉट नंबर नंतर किती नंबर आहे, एकच नंबर आहे, तर आपण काय करू शकतो, जो वरचा नंबर आहे त्याला 10 ने मल्टिप्लाय करूयात, बिकॉज इथे एकच नंबर आहे म्हणून वरच्या नंबरला, खालच्या नाही, वरच्या नंबरला त्यांनी मल्टिप्लाय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे आणि हा नंबर पूर्ण लिहून घ्यायचा आहे. डॉट निघून गेलेला आहे. सो जितकेही पॉईंट नंतर नंबर आहेत त्याला वरच्यानी गुणाकार करा आणि खालच्याला कम्प्लीट करा. आता असं दिलं असेल 17.5 डिवाइड बाय 2. ओके, तर हा जो डॉट नंतर किती नंबर आहेत, सपोज मी 8 करते, 58. ओके, डॉट नंतर डेसिमल नंतर किती नंबर आहेत, 2 नंबर आहेत. मग मी काय करणार, खालचा नंबर जो आहे 1758 असा कम्प्लीट लिहिणार, डेसिमल निघालेला आहे आणि खालचा नंबर काय करणार, 100 ने गुणाकार करणार. ओके, जिथे जो नंबर आहे त्याचा जो खाली किंवा वरती असेल त्या नंबरनी आपल्याला त्याला गुणाकार द्यायचा आहे. ओके, आता इथे काय आहेत, 2 नंबर आहेत म्हणून मी ते 100 नी त्याला खालच्या नंबरला गुणाकार केला, म्हणजेच हे काय होणार, हे होणार 1758 डिवाइड बाय 200, राईट, असं होणार. तसंच जर मी असं दिलं असेल 17 पॉइंट, सपोज मी खाली देते
19/20.81. तर आता हा डेसिमल आपल्याला काढायचा आहे. तर मी काय करणार, वरच्या नंबरला कितीनी गुणाकार करणार, आता 2 आहेत, पॉइंट नंतर 2 शून्य आहेत, म्हणून मी वरच्या नंबरला 100 गुणाकार करणार आणि खाली कम्प्लीट नंबर लिहिणार 2081. असं करायचं आहे. तर इथे पण आपण जर हा जो पॉइंट आहे तो काढायचा असेल तर पॉइंट नंतर किती नंबर आहे, एकच नंबर आहे, तर तो वरती गुणाकार करायचा आहे. 10 गुणाकार करणार, बिकॉज पॉइंट नंतर एकच डिजिट आहे. मग आता आपण जर इथे 10 गुणाकार करणार तर काय येणार आणि खालचा नंबर काय होणार, कंप्लीट होणार आहे. ओके, तर ह्याचं उत्तर काय येणार पुढे, हा, तर ह्याचं उत्तर काय येणार, जर मी हा 0 2500 ला मल्टिप्लाय केला, 2500 ला गुणाकार केला, तर त्याला अजून एक 0 ऍड होईल, म्हणजेच तो काय होणार 25,000 होणार, इंटू 8 डिवाइड बाय 125. आता बघा, आता जाऊ शकतो का भाग, येस जाऊ शकतो, बिकॉज 125 आणि 25 सेम दिसतात, राईट. सो काय करू शकतो आपण, भाग देऊ शकतो, 5 ने भाग देऊयात, काय येतं बघूयात. सो 5 5 जा 25 आणि 5 नाही 5000 आहेत, पुढचे 3 0 आपल्याला विसरायचे नाही आहेत. सो 25 बरोबर, परत भाग जाऊ शकतो इथे, 5 5 जा आणि इथे येणार 1000, राईट. परत इथे 5 ने भाग जाऊ शकतो, येणार काय 200 आणि 200 इंटू 8 हे उत्तर आलंय. सो काय येणार 1600, 8 2 जा 16 आणि 2 0 पुढे, म्हणजेच 1600 हे उत्तर आलेलं आहे. सो एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 1600. ओके, सगळ्यात पहिला काय केलेलं आहे आपण, टक्के लिहून गेलेत, काय दिले इक्वेशन मध्ये ते लिहून गेलंय, दिलेला आहे एक्स चे 14.5%, म्हणजेच एक्सचा 12.5% आणि टक्के म्हणजे काय, त्याला 100 ने भाग देणार. सो एक्सचे 12.5चा टक्का म्हणजेच डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 2500चे 8%, म्हणजेच 2500 इंटू 8/100. ओके, टक्के म्हणजे अपॉन 100. ओके, 8%. तो एक्सला मी इथे एकटा सोडला आणि हा जो 100 100 दोन्हीकडे कॉमन होते, कट करून टाकले आणि 12.5 इथे गुणाकार मध्ये आहे, इथे जाऊन तो भाग होणार आणि हा डॉट काढून टाकला. आपलं जे गुणाकार किंवा भागाकार करायचा असेल ते सोपं जाण्यासाठी मी तो डेसिमल काढून टाकला. आणि तो कसा काढून टाकला, तर हा जर आपल्याला काढायचा असेल त्याच्यानंतर एक नंबर आहे, म्हणून मी हा काढण्यासाठी वरच्या नंबरला 10 ने गुणाकार दिला. सो 10 ने जेव्हा मी 2500 ला मल्टिप्लाय केला तो 25,000 आला आणि इथे गुणाकार 5 ने केल्यावर उत्तर आला 200 इंटू 8 आला, म्हणजेच 1600. सो एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 1600. खूप जास्त सोपा परत प्रश्न होता हा. ओके, नॉट दॅट कॉम्प्लिकेटेड. ओके, क्लार्क पूर्व म्हणजे प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये 2017चा प्रश्न आहे हा. जर 2 रेज टू एक्स म्हणजे 2 ची पॉवर जर एक्स असेल, 2 ची पॉवर जर एक्स असेल तर 3 चा रूट घेतलाय 32, तर एक्स ची व्हॅल्यू काय, म्हणजे जर असं दिलं असेल 2x इज इक्वल टू तिसरा पॉवर कोणाचा 32चा, तर ही जी एक्स आहे ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, जर तुम्ही 32 व्यवस्थित बघाल तर दोघांमध्ये जर मी इथे बेस सेम आणला, जर दोघांमध्ये इथे जर बेस सेम आणला तर त्या दोघांची पॉवर मी इक्वेट करू शकते, राईट. जर तुम्हाला माहिती असेल की आपण कालच शिकलोय, जेव्हा कधी ही दोघांकडची जर पॉवर सेम असेल, a रेज टू m इज इक्वल टू a रेज टू n, जर असं असेल दोघांचे बेस सेम असतील आणि पॉवर वेगळे असेल तर आपण असं लिहू शकतो. ओके, हा एक फॉर्म्युला आहे, दोघांचे पॉवर आपण इक्वेट करू शकतो. कधी करू शकतो, जेव्हा बेस सेम असतील. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, दोघांची पॉवर इक्वेट करण्यासाठी, कारण पॉवरच विचारला आपल्याला, एक्स ची व्हॅल्यू काय आहे विचारलेली आहे, म्हणजेच पॉवरची व्हॅल्यू विचारली आहे. सो आपण काय करणार, दोघांचे जे बेसिस आहेत ते पहिला इक्वेट करून घेणार. सो 2 रेज टू एक्स इज इक्वल टू, जो 32 आहे तो 32 आपण कसं लिहू शकतो, 32 पण आपण 2 च्या पॉवरने बेस सेम करायचा, म्हणजेच इथे 2 ची पॉवर आहे, तर 32 ला आपण 2 ची पॉवर लिहू शकतो का, येस लिहू शकतो. आपण लिहू शकतो 32 ला आपण लिहू शकतो 2 ची पॉवर 5 करून बघा. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 16 2 जा 32, म्हणजेच 2 ची पॉवर 5 आली. 32 का आहे, 2 ची पॉवर 5 आहे. ओके, आता इथे बघा कसं लिहिलेलं आहे, हे जे बाजूला मी फॉर्म्युलाज लिहिते तेही लिहून नोट डाऊन करून घ्या. ओके, ते पण इम्पॉर्टंट आहेत. ओके, हा एक फॉर्म्युला झाला, राईट. आणि नेक्स्ट फॉर्म्युला काय दिलाय, जर असं दिलं असेल, सपोज एक नंबर आहे a आणि त्याची पॉवर अशी दिली आहे, n इथे रूट दिला आणि इथे m पॉवर दिली आहे. ओके, जसं हा नंबर आहे तसं. ओके, a n m, तर आपण ह्याला असं लिहू शकतो का, a रेज टू m अपॉन n, असं लिहू शकतो का, येस वी कॅन राईट. ओके, आपण लिहू शकतो असं. जर असं दिलं असेल am आणि त्याची पॉवर nth पॉवर दिली असेल तर a रेज टू m अपॉन n असं लिहू शकतो आपण त्याला. सो आपण तसंच आता इथे लिहून घेणार आहोत. तर आपण काय लिहिणार आहोत,
2 raised to x. आता बघा दोघांची बेस सेम झालेले आहेत, आपण दोघांची बेस सेम केलेली आहे. ओके, सो आता m अपॉन n म्हणजे m इथे 5 आहे आणि n काय आहे 3 आहे. सो मी 5/3 लिहिलेले आहे. आता दोघांचे बेस सेम झाले, 2 आणि 2 झाले बरोबर. म्हणजेच आता आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, a raised to m इज इक्वल टू a raised to n, बिकॉज हे दोघे a झाले राईट. आणि ह्या दोघांची आता पॉवर्स आपण इक्वेट करूयात. दोघांचे m इज इक्वल टू n, m हा आहे आणि n हा आहे. सो x इज इक्वल टू 5 अपॉन म्हणजे 5/3. सो उत्तर काय आलं, x इज इक्वल टू 5/3 हे आपलं उत्तर आहे. ओके, काहीच नाही, खूप जास्त सोपा प्रश्न होता. दोघांचे जे बेस आहेत, सगळ्यात पहिला असा प्रश्न आला असेल आणि जर आपल्याला पॉवरची व्हॅल्यू काढायची असेल तर खूप जास्त हा प्रयत्न करायचा. सगळ्यात पहिला आपला प्रयत्न हा असला पाहिजे की हे जे दोघांचे बेस आहेत ना, दोन्हीकडे जे नंबर दिलेले आहेत त्यांचे जे बेस आहेत ते आपल्याला सेम करायचे आहेत. मी तेच केलेलं आहे इथे. सगळ्यात पहिला 32ला मी ह्याच्या बेसला आणायचा प्रयत्न केलेला आहे. सो 32ला आपण लिहू शकतो बेस, मी दोघांचा 2 केलाय, 2 raised to 5 असं मी 32ला लिहू शकते. सो दोघांचा बेस मी सेम केला. दोघांचा बेस सेम केल्यानंतर हे mn चा इश्यू होता राईट, तो म्हणजेच रूट a raised to m रूट ऑफ nth रूट होता त्याचा. तर मी याला असं लिहू शकते a raised to m अपॉन n, हा रूट पहिला आणि हा खाली लिहू शकते. ओके, तसंच मी इथे लिहिलेलं आहे 2 raised to 5/3 राईट. आणि हे दोघांचे आता बेस सेम झालेले, दोघांचे बेस सेम झाले. आता दोघांची पॉवर मी इक्वेट करू शकते. सो x असाच लिहिला आणि 5/3 आला. सो x ची व्हॅल्यू काय आली, आपल्याला x ची व्हॅल्यू विचारली होती जी आहे 5/3. खूप जास्त सोपा प्रश्न होता हा. ओके, मेंटली कॅल्क्युलेट करण्यासारखा परत हा प्रश्न होता, जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर. परत ह्याला पेन उचलण्याची गरज नव्हती. ओके, लेट्स लुक ऑन टू क्वेश्चन नंबर 9 जो UPSC CSAT 2016 चा प्रश्न आहे. ओके, सो प्रश्न काय आहे, आयत रूपातील कथलाच्या एका तुकड्याची लांबी 12 सेंटीमीटर तर रुंदी 8 सेंटीमीटर आहे. याचा वापर एक बंदिस्त घन बनवण्यासाठी केला. या घनाची बाजू किती. ओके, सो आता हा जो आयत आहे म्हणजेच हा जो रेक्टँगल आहे त्याला फोल्ड वगैरे करून आपण काय बनवलेला आहे, हा क्युबॉइड बनवलेला आहे. ओके, आपण ह्याला इंग्लिशमध्ये क्युबॉइड म्हणतो. ओके, सो हा क्युबॉइड बनवलेला आहे, बॉक्स सारखं स्ट्रक्चर बनवलेला आहे. आता हे लक्ष द्यायचं आहे की सपोज माझ्याकडे एक पेपर असला, सपोज मी हा एक पेपर घेतला, तर ह्या पेपरचं जर मला क्युबॉइड बनवायचं असेल तर मी काय करणार, ह्या पेपरला फोल्ड वगैरे करून क्युबॉइड बनवणार बरोबर, म्हणजेच अशी आकृती बनवणार 3D राईट. जर मी हा पेपरचा यूज करून असे क्युबॉइड बनवते तर मी फक्त ह्या पेपरचं मेजरमेंट घेणार, म्हणजेच बाहेरचीच मेजरमेंट घेणार, कारण हा पेपर आतमध्ये थोडी भरणार आहोत आपण, फक्त हा याचा क्युबॉइड बनवणार. म्हणजेच आपण त्याचा फक्त सरफेस एरिया बघणार आहोत, फक्त जे पेपर लागणार आहे तो सरफेस एरिया आपण बघणार आहोत. ओके, सो आपण जेव्हा कधी बघतो हे काय असतं, इंग्लिशमध्ये याला लेंथ म्हणतात, म्हणजेच लांबी, आणि याला ब्रेड्थ म्हणतात म्हणजेच रुंदी. ओके, सो लेंथ काय दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर दिली आहे रेक्टँगलची, आणि इथे ब्रेड्थ काय दिलेला आहे, ब्रेड्थ दिलेला आहे 8 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच जो काही ह्याचा एरिया असेल तो ह्या क्युबॉइडच्या सरफेस एरियासाठी वापरला जाईल. ओके, सरफेस एरिया का, कारण फक्त तो पेपर आपण बाहेरून यूज करणार आहोत म्हणून आपण फक्त सरफेस एरिया कन्सिडर करणार आहोत. ओके, सो सरफेस एरिया कन्सिडर करणार, टोटल सरफेस एरिया. ओके, सो आता आपण बघूयात. सो जे काही रेक्टँगलचा एरिया असेल, जो काही हा पेपर यूज करायला हा क्युबॉइड बनवणार असेल, हा पेपर यूज करून, म्हणजेच हा अख्खा पेपर यूज होणार बरोबर, हा अख्खा पेपर यूज होणार आहे हा क्युबॉइड बनवण्यासाठी राईट. म्हणून आपण ह्या पूर्ण पेपरचा एरिया फाइंड आउट करणार, म्हणजेच ह्या पूर्ण पेपराचं क्षेत्रफळ फाइंड आउट करणार. सो जेव्हा कधी ही रेक्टँगल पेपर असेल, म्हणजेच काय असेल, आयत असेल, तर आयताची काय आहे, क्षेत्रफळाची फॉर्म्युला काय आहे, L इंटू बी, म्हणजेच लांबी इंटू रुंदी बरोबर. तर क्युबॉइडचा काय आहे, क्युबॉइडचा सरफेस एरिया काय आहे, क्युबॉइड एरियाचा सरफेस एरिया काय आहे 6a². ए काय आहे, ए ही बाजू आहे क्युबॉइडची बाजू. ओके, क्युबॉइडची बाजू ही ए आहे. ओके, 6a². ओके, हे असं क्युबॉइडचं ओके क्युबॉइडचा हा फॉर्म्युला आहे. ओके, सो प्लीज कन्सिडर की हा जो क्यूब आहे, ओके, क्युबॉइड नाही आहे, बिकॉज 6a² हा क्युबॉइडचा फॉर्म्युला आहे, हा नाही, आपण हा बनवतोय. ओके, हा बनवतोय आपण. डाईस बघितला असेल तुम्ही लुडो मधला. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, हा बनवतोय आणि ह्याची साईड काय आहे,
ए आहे. ओके, सो ह्याचा सरफेस एरिया काय येतो, ह्याचा सरफेस येतो 6a². ओके, ह्याचा फॉर्म्युला आहे, लिहून घ्या. सो जी आयताचं क्षेत्रफळ काय आहे, L×B आहे. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 12 × 8 इज इक्वल टू 6 × a². ए आपल्याला साईड आहे त्याची आणि ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, दिलेली नाहीये. सो हा 6 जो आहे, आता आपल्याला हा फाइंड आउट करायचा म्हटल्यावर आपल्याला हा एकटा सोडावा लागणार आणि हा 6 इकडे पाठवावा लागणार. सो a² इज इक्वल टू 12 × 8/6. हा 6 गुणाकार आहे, इथे जाऊन भाग होणार. सो 6 1 जा 6, 6 2 जा 12. उत्तर काय आलं, 2 जा 16. आणि a² इज इक्वल टू 16. म्हणजेच काय, a² आहे तर इथे जाऊन काय होणार, तो रूट होणार. म्हणजेच रूट ऑफ 16. जर आपल्याला इथला स्क्वेअर काढायचा असेल तर हा स्क्वेअर इकडे जाऊन काय होतो, उजवीकडे जाऊन तो रूट होतो. म्हणून हा स्क्वेअर निघाला आणि इकडे जाऊन रूट झाला. तर 16 कशाचा रूट आहे, 16 हा 4चा रूट आहे. म्हणजेच त्याचा सरफेस एरिया, हा जो क्यूब आहे त्याचा हे काय आहे, त्याचं जे हे आहे साईड आहे, म्हणजेच त्याची जी बाजू आहे, घनाची बाजू किती आहे, 4 सेंटीमीटर. ओके, 4 सेंटीमीटर आपल्याला उत्तर मिळालं आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले माहिती असेल तर तुमच्यासाठी खूप जास्त सोपं जाईल. ओके, सगळ्यात पहिला रेक्टँग्युलर पेज घेतलेला आहे, ज्याची म्हणजेच आयत आहे, त्याचं क्षेत्रफळ काढलं आपण, त्याची रुंदी आणि लांबी 12 आणि 8 दिलेला आहे. सो ज्याची काय बनवायचं, आपल्याला क्यूब बनवायचा आहे, ज्याची सरफेस एरिया काय आहे, बिकॉज तो फक्त सरफेसला लागणार आहे तो पेपर, म्हणजेच बाहेरून लागणार आहे, म्हणून आपण सरफेस एरियाचा फॉर्म्युला कन्सिडर करतो. ओके, सो 6a² हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच 12 × 8 आणि 6a² मी तसाच लिहिलेला आहे. ए म्हणजे त्याची बाजू आहे, त्या क्यूबची बाजू आहे आणि ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, आपल्याला माहित नाही म्हणून मी ए लिहिलेला आहे. ओके, सो 6 इथे काय आहे, गुणाकार आहे, इथे जाऊन तो भाग होतो. राईट, सो 12 × 8/6. सो ह्याला आपण गुणाकार भागाकार केलं तर आपल्याला 16 येतं आणि a² इज इक्वल टू 16 हे त्याचं उत्तर आहे. बट आपल्याला a² नको आहे, आपल्याला ए हवा आहे. राईट, एक बाजू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि जो स्क्वेअर आहे तो उजवीकडे काय होतो, तो रूट होतो. a² आहे, इथे जाऊन तो रूट होतो, म्हणजे 16चा रूट. 16चा रूट कशाचा, 16 रूट आहे, 4चा रूट आहे. सो ए म्हणजेच बाजू काय आहे, 4 सेंटीमीटर आहे. सो ही जी आकृती आहे, म्हणजेच ही जी 3D डायग्राम आहे क्यूबची, त्याच्या साईडची व्हॅल्यू काय आहे, 4 सेंटीमीटर आहे. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता हा. लेट अस मूव ऑन अहेड टू नेक्स्ट क्वेश्चन. 10वा प्रश्न, लास्ट बट नॉट द लीस्ट. दोन वेळा विचारला गेला आहे. PSI प्रिलिम्स 2012 आणि टॅक्स असिस्टंट मेन्स 2018 चा प्रश्न आहे. ओके, सो 10वा प्रश्न आता बघून आपल्याला खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटणार की मॅम ह्याच्यामध्ये डेसिमल आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये पॉईंटवाला नंबर आहे, ह्याच्यामध्ये रूट पण आहे, आता आम्ही काय करायचं. डू नॉट वरी, खूप जास्त सोपा प्रश्न आहे, ट्रस्ट मी. ओके, सो आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्येच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ह्याला तुम्हाला पेनही उचलण्याची गरज नाही, इतका सोपा प्रश्न आहे हा. आपल्याला दिलंय जर 484 × 144 इज इक्वल टू 69696 तर रूट ऑफ 69.696/14.4 इज इक्वल टू व्हॉट. म्हणजेच आपल्याला ही व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला हे काढायचं आहे. ओके, तर आता इथे आणि इथे काय सिमिलॅरिटी दिसते, येस, बघितल्याच दिसते. इथे फक्त डेसिमल आहे, तिथे नाहीये. सो सगळ्यात पहिला आपण दिलेली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, कशाची, ह्याची 696/14.4. राईट, सो आता आपण जेव्हा हे फाइंड आउट करतो 69.696. राईट, आता इथे काय दिलेलं आहे, आता इथे परत इथे दोन्हीकडे काय आलेलं आहे, पॉइंट आलेला आहे. जर आपल्याला हे पॉइंट काढायचे असतील तर आपल्याला काय करावं लागणार, एक दुसऱ्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तर आपण कसं करणार, आता सगळ्यात पहिला जर मला खालच्याचा पॉइंट काढायचा असेल तर इथे किती नंबर आहे, एकच नंबर आहे. राईट, पॉइंट नंतर एक नंबर आहे, म्हणजेच मी वरच्याला कितीनी मल्टिप्लाय करणार, 10नी मल्टिप्लाय करणार वरच्याला, हा, आणि म्हणजेच न्यूमरेटरला. आणि इथे किती आहेत, पॉइंट नंतर 3 आहेत डिजिट, म्हणजेच मला खालच्या नंबरला 1000नी गुणाकार करावा लागणार आहे. तर तेच करूयात आपण. आता जर मी इथे पॉइंट काढून टाकला आणि असा नंबर लिहिला आणि खाली पण असाच नंबर लिहिला, म्हणजेच पॉइंट निघालेला आहे, पण आपल्याला मल्टिप्लाय केलेले नंबर नाही विसरायचे आहेत. इथला एक काढण्यासाठी आपण वरच्याला 10नी गुणाकार केला होता आणि खालचा काढण्यासाठी आपल्याला 1000नी गुणाकार करायचा होता. वरच्या नंबरचा डेसिमल काढण्यासाठी खालच्याला 1000नी गुणाकार करायचा होता. आता बघा दोघांमध्ये 0 0 काय आहेत, सेम आहेत. सो 1 0 1 0 कट झाला, राहिले काय, राहिला रूट ऑफ 6996/144 इंटू 100, म्हणजेच 144 आणि 2 0 हे लागले. ओके, गुणाकार केल्यावर डायरेक्ट ते 2 0 त्याला अटॅच झाले.
सो आता बघा 69696 आणि इथे दिलेलं काही सेम दिसतंय का? राईट, सेम दिसतंय आपल्याला. काय आहे या दोघांची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 69696 ची व्हॅल्यू काय आहे? 484 इंटू 144. तर तीच व्हॅल्यू आपण इथे पुट ऑन करूयात आणि बघूयात काय दिलेलं आहे. 484 प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलेला आहे, राईट. मी याचा काही एक्स्ट्रा ब्रेन यूज नाही केलेला आहे. तो प्रश्न हे जे आहे त्याची व्हॅल्यू ही आहे, ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे आपल्याला. ओके, आणि खाली काय आहे? हाच 144 हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं खाली होतं, तेच मी कॉपी केलेलं आहे. आता दोघांमध्ये सेम दिसते का काही? येस मॅम, पूर्ण नंबर सेम आहे, राईट. फक्त इथे 2 शून्य एक्स्ट्रा आहेत, म्हणजेच हे भाग जर आपण केले तर इथे 2 शून्य म्हणजे 100 एक्स्ट्रा राहणार, राईट. 100 एक्स्ट्रा राहिला. मी इथे ऑप्शन्स या प्रश्नाला टाकायचे विसरलेले आहे, सॉरी फॉर दॅट, राईट. आता हे असं आलेलं आहे. ओके, पुढे बघा. आता हे कशाचे स्क्वेअर दिसत आहेत आपल्याला? बघा, चेकआउट करा, नोट डाऊन करा आणि फाइंड आउट करा हा कशाचा स्क्वेअर असेल. थोडंसं आपला ब्रेन यूज करा की 484 जो आहे तो कशाचा स्क्वेअर आहे. ओके, आलं का? इट इज व्हेरी इझी. आता रूट आहे म्हणजे याचा पण रूट आणि याच्यावर पण रूट. 484 कशाचा रूट आहे? तर 22चा रूट आहे. आणि 100 कशाचा रूट आहे? खूप जास्त सोपा, 10चा रूट आहे. 10 10 100 आणि 22 into 22 काय येतं? 484 येतं. सो 484 कशाचा स्क्वेअर आहे? 22चा स्क्वेअर आहे. आणि 100 कशाचा स्क्वेअर आहे? 10चा स्क्वेअर आहे. सो याची व्हॅल्यू काय ते 22/10. आता आपल्याला माहिती आहे कधीही डिवाइड मध्ये असं असेल 36/10 तर आपण काय करतो? एक मागे एक नंबर लिहितो आणि याला एक नंबरनी डॉट टाकणार, बिकॉज ते एकच शून्य आहे म्हणून एक नंबर, डॉट नंतर एकच नंबर आला पाहिजे. जर मी असं लिहिलं आणि याला 100 डिवाइड केलंय तर 2 शून्य आहेत, याचाच अर्थ 2 नंबर नंतर 4612 2 नंबर नंतर तो डेसिमल लागणार. सो 1 2 म्हणजेच इथे लागणार तो पॉइंट. ओके, सपोज मी दिला असेल 19628 डिवाइड बाय 1000. सो आता 3 शून्य आहेत म्हणल्यावर तो जो डेसिमल आहे तो कुठे लागणार? 19628 जर असं दिलं असेल. सो 3 झिरो आहेत म्हणल्यावर 1 2 3 3 डिजिट नंतर तो डेसिमल लागणार. ओके, 3 डिजिट मागून आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. सो 19.628 असं येणार. सो तसंच आपण जर ह्याला कन्सिडर केलं 22/10. ओके, सो हा इथे एकच शून्य आहे म्हणल्यावर हा जर मी 22 तासाच्या असा वरचा नंबर लिहिला तर एका डिजिट नंतर आपल्याला तो डेसिमल लावायचा असेल. सो मागून एक डिजिट पुढे आले, इथे तो डेसिमल लागणार. सो उत्तर काय येणार आपल्याला? 22.2. सो उत्तर काय याचं? याचं उत्तर आहे 2.2. खूप जास्त हाही सोपा प्रश्न होता. आपल्याला हे बघून असं वाटत होतं की मॅम किती जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, हे आम्ही कसं करणार. बट तुम्हाला हे सॉल्व्ह केल्यावर कळलं असेल की हा खूप जास्त सोपा प्रश्न होता आणि याचं उत्तरही तितकं सोपं होतं. आपल्याला जर याचे रूट्स माहिती असतील, याचे स्क्वेअर्स माहिती असतील, हा तितकाच सोपा प्रश्न होता. ओके, लेट अस मूव्ह ऑन अहेड आणि आपल्याला आजचे जे काही फॉर्म्युले आपण यूज केले त्याचे एकदा रिव्हिजन करूयात. ओके, रिव्हिजन ऑफ द फॉर्म्युलाज करूयात. हे आपला एक रिच्युअल झालेला आहे, राईट. बिकॉज जे काही झालेलं आहे ते रिव्हिजन केल्याशिवाय जायचं नाही आपल्याला. जर मी इतकं मेहनत घेते, तुम्हाला ही मेहनत करावी लागेल. ही मेहनत तुमच्यासाठी आहे, राईट. तुम्हाला जे काही आहे ते परत एकदा रिवाइज करून परत एकदा रिकॉल करावं लागणार आहे. तेव्हाच ते परमनंटली फिट होणार, जेव्हा तुम्ही लिहिणार आणि जेव्हा तुम्ही परत रिकॉल करणार. ओके, सो दॅट इज वाय दिस इज ऑल अबाउट इट. सगळ्यात पहिला आपण फॉर्म्युला बघितला ऍव्हरेज ऑफ स्पीडचा. स्पीडचे जेव्हा दिलेले असतील 2 स्पीड आणि जेव्हा आपल्याला A to B आणि आणि B to A आपल्याला परत यायचं असेल तर ह्याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो 2 into V1 म्हणजेच पहिली स्पीड इंटू V2 म्हणजे दुसरी स्पीड अपॉन V1 प्लस V2. बरोबर, हा एक फॉर्म्युला बघितला होता आपण. ओके, अजून कोणते फॉर्म्युले बघितले होते? भरपूर आहेत. A स्क्वेअर, हा A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा बघितला होता. हा A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो दुसरा फॉर्म्युला हा होता, जर मी दिला असेल A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, राईट. सो आपण लिहू शकतो A प्लस बी इंटू A मायनस बी. हा दुसरा फॉर्म्युला होता, राईट.
आणि तिसरा फॉर्म्युला होता पॉवरचा. जर मी असं दिलं असेल a रेज टू m इज इक्वल टू a रेज टू n, तर मी यांचे पॉवर जे आहेत तेव्हा जेव्हा बेस सेम असतात तर मी यांचे पॉवर जे आहे ते इक्वेट करू शकते. चौथा फॉर्म्युला होता a रेज टू m रूट ऑफ n, nth रूट. तर मी ह्याला असं लिहू शकते a रेज टू m अपॉन n फॉर्म्युला पॉवर. ओके, सो असंही हा फॉर्म्युला होऊ शकतो. अजून काय फॉर्म्युला होता? अजून काही होता का? हा, रेक्टँगलचा, आयताचा एरिया, आयताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजेच आयत, आयताचे क्षेत्रफळ काय होते? लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच लांबी इंटू रुंदी म्हणजेच L इंटू बी, राईट. आणि सहावा होता सरफेस एरिया, सरफेस एरिया ऑफ ए क्यूब, क्यूब म्हणजेच डाईस सारखं. ओके, 6a². आणि ए काय होतं? त्याची बाजू होती. ए म्हणजेच बाजू, 6a². ओके, हे होते आजचे फॉर्म्युले जे काही आपण रिवाइज केलं. ते जे काही आपल्याला प्रश्ना थ्रू जे काही आपले फॉर्म्युले आपल्याला आढळले ते आपण परत एकदा लिहून घेतले, सो दॅट आपल्याला रिवाइज करताना आपल्याला सोपं जाईल. ओके, सो दॅट स्कॅनिंग करताना जेव्हा कधी एक्झामिनेशन जवळ असेल, तुम्हाला सगळे फॉर्म्युले स्कॅन करायचे असेल तर तुमचे पटकन हे डोक्यामधून डोळ्यांथ्रू जातील. ओके, डोळ्याच्या समोरून जातील. म्हणून हे आपण रिवाइज करतो लास्टला, राईट. नोट डाऊन करून द्या. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. परत प्रॉफिट लॉसचे फॉर्म्युले खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, सो हा झाला आपला पार्ट 4. आजचा आपला व्हिडिओ पार्ट 4 होता आणि आपण खूप सारे क्वेश्चन्स दिनबदिन रोज खूप जास्त आपली प्रॅक्टिस होत आहे. ओके, सो जर तुम्हाला असेच रोज मॅथ अँड रिझनिंगचे व्हिडिओज हवे आहेत आणि जर तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची असेल माझ्यासोबत, तर तुम्ही नक्की व्हिडिओला व्ह्यूज द्या, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला आवडलं असेल तर. नसेल आवडलं तरीही आम्हाला कळवा आणि सजेशन्स द्या की तुम्हाला काय वाटतं की काय ॲड केलं पाहिजे. ओके, आय होप तुम्हाला आजचा लेक्चर नक्कीच आवडला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजलं असेल. आणि समजलं असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप स्टडिंग अँड कीप वर्किंग हार्ड. थँक्यू.